फायनली आम्ही पोचलो आहोत आता हम्पीला. आणि आज आमची राईड असणार आहे ही, आणि त्या आमच्या राईड्स तिकडे उभ्या आहेत. आज त्यांना रेस्ट देतो आहे. ही आमची राईड असणार आहे. श्रीनाथनी ऑलरेडी त्याची जागा फिक्स केली आहे. ओ माय गॉड, यहाँ देखो, शाबाश. सो ही आमची आज राईड असणार आहे. कारण आम्ही विचार केला की बाईक सगळ्या नेण्यापेक्षा रिक्षाच करतो, कारण त्यांना सगळे स्पॉट पण माहिती असतात. सो इट्स बेटर की ते आम्हाला फिरवतील आणि खूप सारे पॉईंट्स ते दाखवणार आहेत आम्हाला. सो जाऊया आता आणि एक्सप्लोर करूया थोडं हम्पी. कारण आजचा एकच दिवस आहे, त्याच्यानंतर आम्ही उद्या निघणार आहोत गोकर्णासाठी. सो आजच्या एका दिवसात आम्ही सगळं फिरून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट आवर राईड. अशा प्रकारे आम्ही बसलो आहोत. रिलॅक्स लाईफ. जशी मगाशी श्रीनाथनी जागा पकडली ती काय अजून सोडली नाही त्याने, पण ठीक आहे, आता काय करू नाही शकत. चाला किसे आगे. 15व्या शतकात राजा देवराय दुसऱ्या यांच्या काळात याची निर्मिती सुरू झाली. पुढे 16व्या शतकात राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात मंदिराने आपला भव्य आकार घेतला. हे मंदिर भगवान विष्णूच्या विठ्ठल या रूपाला समर्पित आहे, जे महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठोबांसारखेच मानले जाते. मंदिराचा प्रत्येक भाग कोरीव कामाने सजलेला आहे. विशाल मंडप, कलात्मक स्तंभ आणि कोरीव देवदेवतांच्या मूर्ती. पण येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे दगडी रथ. मंदिराच्या आवारात कोरलेला असून आज तो हम्पीचे प्रतीक बनलेला आहे. याशिवाय इथे आहेत संगीत स्तंभ. दगडाचे असूनही ठोकल्यावर वेगवेगळ्या सुरांचे नाद निर्माण करतात. या स्तंभामधील नादशस्त्र आजही शास्त्रांसाठी कोडे आहे. आज हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट आहे आणि जगभरातील पर्यटक येथे इतिहास, कला आणि श्रद्धेचे अनुभूती घेण्यासाठी येतात. हम्पीतील विरूपक्ष मंदिर हे भगवान शिवाच्या विरूपक्ष स्वरूपाला समर्पित असून 7व्या शतकापासून अखंड पूजत आहे. पंपादेवी आणि भगवान शिवाच्या विवाह कथेशी जोडले गेलेले हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात भव्य गाभारा आणि सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध झाले. येथेच मंदिराची ओळख असलेली लक्ष्मी हत्ती पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. हत्ती भक्तांना सोंडेने आशीर्वाद देते, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. मंदिराच्या उंच गोपुर, नक्षीदार शिल्प आणि लक्ष्मी हत्तीचे आशीर्वाद हम्पीच्या प्रवासाला अविस्मरणीय बनवतात.